रहा होटल वगैरह हम लोग जा रहे ना, रेलवे स्टेशन जा रहे, मार क्यों रहे? तो जा रहे ना, मार क्यों रहे? मार 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 लो। देखो, देख सकते हो कैसे डंडे घुमा रहे हैं। मैं नहीं डरता भाई इन लोगों से, मार लो, तुम मार ही सकते हो और कुछ नहीं कर सकते। देखे ना मेरे पे भी डंडे इन्होंने बरसा है, कुछ नहीं कर सकते भाई, हम लोग टेररिस्ट है ना। मैं खुद नागपुर से यहाँ पे प्रोटेस्ट में शामिल होने के लिए आया था, अभी होटल की तरफ वापस जा रहा था। जैसे कि इनकी हरकतें पुलिस वालों की, ये लोग डंडे घुमा सकते हैं। 3-4 ने अभी डंडे घुमाए, देख सकते हो, मेरे देखे होंगे अभी तक कैमरे में आपने। शेम ऑन यू दिल्ली पुलिस, आ जाओ अभी मार लो फिर से, कुछ फर्क नहीं पड़ता मुझे। दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, याचे अनेक व्हिडिओ समोर आलेत। आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात तो नागपूरच्या शुभम मुन याचा आहे। शुभमच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज सुरू असताना तो आपल्या रूमकडे परत होता। मात्र यावेळी काही पोलिसांनी त्याला अडवलं आणि कोणतेही कारण नसताना थेट मारहाण करण्यास सुरुवात केली, असा गंभीर आरोप शुभमने केला आहे। इतकंच नाही तर मारहाण करणाऱ्या काही पोलिसांच्या गणवेशावर नेम प्लेट ही नव्हती, असा दावा शुभमने केला आहे। त्यामुळे मारहाण करणारे हे पोलीस नेमके कोण होते, त्यांची ओळख का लपवण्यात आली आणि आंदोलनापासून दूर असलेल्या शुभमला पोलिसांनी नेमकं का लक्ष केलं, त्या दिवशी कॅनॉट प्लेसमध्ये नेमकं काय घडलं, पोलिसांनी शुभमला का अडवलं, त्याच्यावरती नेम प्लेट नसलेल्या पोलिसांनीच मारहाण का केली आणि या संपूर्ण घटनेमागचं सत्य काय आहे, ऐका शुभम मनू काय म्हणतोय। माझा अनुभव असा होता की मी 19 तारखेला नागपूरवरून दिल्लीला निघालो होतो प्रोटेस्टमध्ये सामील व्हायसाठी, कारण की 20 तारखेचा खूप मोठा प्रोटेस्ट होणार होता जंतर मंतरवर। तर 19ला आम्ही 3 जण, मी माझे 2 मित्र दिल्लीला निघालो आणि दिल्लीला पोहोचल्यावर सकाळी मॉर्निंगला आम्ही फ्रेश होऊन जंतर मंतरकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही कमीत कमी 3 ते 4 तास आम्ही प्रोटेस्टमध्ये सामील होतो आणि जेवढं मी माझ्या डोळ्यांनी प्रोटेस्ट तो बघितला, मला तिथे कुठेही काही असं स्टुडंटचे नारे नाही दिसले, खराब नारे म्हणू शकतो आपण, जे म्हणतात की बेकार नारे देऊन राहिले या काही असं वाईट करून राहिले, ते असं काहीच नव्हतं। पीसफुली सगळे प्रोटेस्ट करत होते। मला 2 ते अडीच तास लागले जंतर मंतरच्या आतमध्ये मेन सेंटरमध्ये पोहोचायसाठी। तिथे टेंट लागला आहे आणि तिथे लिटरली एवढं जास्त सफोकेशन होते, कारण की भीड एवढी जास्त आहे आणि दिल्लीमध्ये गरमी खूप जास्त आहे। तर आम्ही 3-4 तास प्रोटेस्टमध्ये असल्यानंतर परत रूमकडे गेलो की आम्ही सायंकाळी परत येऊ बा। तर रूमकडे गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश होऊन परत सायंकाळी 5 ते 6 वाजता आम्ही जंतर मंतरकडे जायसाठी निघालो। ते असं आहे की मी जंतर मंतरकडे जेव्हा जात होतो सायंकाळी, तर कनॉट प्लेस पाशी मी बघतोय की खूप सारे स्टुडंट धावत आहे आणि त्यांच्या मागे जे पोलिसवाले डंडे घेऊन धावून राहिलेले आहे, ठीक आहे, आणि जे उभे आहेत त्यांना पण ते मारत आहे, ते विचारत पण नाही काही नाही, ते फक्त डंडे फिरवत आहे। आणि मी व्हिडिओ क्लिप्स घेत वापस रूमकडे जायसाठी यासाठी निघालो, कारण की ते लोक जंतर मंतरकडे जाऊ देत नव्हते। मी ऑलमोस्ट जे आहे दिल्ली जे न्यू दिल्लीच्या रेल्वे स्टेशन आहे तिथे आमचा रूम होता, तिकडे जायसाठी निघालो। 200 मीटर ते आमचं रूम असेल, तर तिथपर्यंत ते पोलीस धावत स्टुडंटच्या मागपर्यंत गेलेली होती। तर मी व्हिडिओ बनवत जात असताना ते आले आणि अचानक त्यांनी मला मारणं सुरू केलं। मी त्यांना विचारलं पण क्या हुआ, कारण मी हिंदीमध्येच बोलत त्यांना, क्या हुआ, क्यों मार रहे हो? मतलब मैं व्हिडिओ क्यों नहीं बना सकता, क्या ही दिक्कत है? एकाने 1 वेळा मारलं, 2 वेळा मारलं, 3-4दा डंडे फिरवले आणि म्हणलं व्हिडिओ बंद कर। आणि ज्यांनी मला मारलं ना, त्यांच्या जे हे असतं नेम प्लेट्स, जे नेम राहतं त्यांचं नाव लिहिलं राहतं, ते टक्के त्याच्यावर नव्हतं। मला हे विचारायचं आहे की हे तुम्ही दिल्ली पोलीस आहे की गुंडे पोलीस आहे? कारण की तुम्ही एकदम से कोणाला असं नाही मारू शकत। नाही मी नारे लावत होतो, नाही मी काही करत होतो, हां मी प्रोटेस्टमध्ये गेलो होतो शामिल व्हायसाठी, बट मी असं काहीच नाही केलं की तुम्ही मला मारत आहे, आणि मी जंतर मंतरपासून खूप दूर होतो। शुभमने केलेल्या या गंभीर आरोपांमुळे दिल्लीतील पोलिसांच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। आंदोलनावर कारवाई करताना पोलिसांनी नियमांचं पालन केलंय का, आणि जर मारहाण करणारे पोलीसच खरंच नेमप्लेट शिवाय होते तर त्यांची ओळख आणि जबाबदारी निश्चित होणार का, या प्रश्नांची उत्तरं आता महत्त्वाची ठरणार आहेत। मात्र शुभमने केलेल्या या गंभीर आरोपांवर दिल्ली पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे पोलिसांची बाजू समोर आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचं सत्य अधिक स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।